कालावरती श्री खंडेराय आई तुळजाभवानीच्या परम आशीर्वादानं हो घातलेला अखंड नाम संकीर्तन सप्ताह, त्या सप्ताहामधील आजचा प्रथम दिवस शिव महापुराण कथेचं ज्ञान सत्र त्या प्रयागरागाच्या ठिकाणी सुद्धा सुरू झालं होतं। सूत महामुनी, शौनकादिक महामुनी, अनेक महामुनी त्या ठिकाणी बसले असते होते आणि त्यांची ज्ञानसत्र चालू होतं, चर्चा चालू होती। त्या साधू संतांची चर्चा म्हणजे तुमच्या आपल्यासारखी चर्चा नव्हे, नाही का? तुमची आपली चर्चा। पंढरीच्या वारीला गेलात आणि वारीला दर्शन बारीला लागता बरोबर गावाकडील जर कोणी जर भेटला तर लगेच घराकडील गप्पांना सुरुवात होता। अबाय आलं की नाही, पाणी पडलं की नाही, गरजून राहिलं की नाही, हो पेरण्या झाल्या की नाही, नाही का? अशा अनेक चर्चांना सुरुवात होते। पण साधू संतांची चर्चा तशी नव्हती। त्या साधू संतांची चर्चा जी होती त्या चर्चेतून सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त होत होतं। अशी ब्रह्मचर्चा त्या ठिकाणी तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी सुरू झाली। सूत महामुनी आणि शौनकादिक महामुनी उपस्थित आहे। सूतांनी शौनकादिकांना पाहिलं आणि शौनकांनी सूत महामुनींना साष्टांग प्रणिपात केला। ओ श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, अखंड मंडलाकारं व्याप्तं येनं सचराचरं, तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार केला आणि सूत महामुनीला शौनकादिक म्हणू लागले, बाबा हो कलियुगाचा प्रभाव आहे पुढे आणि जगाच्या पाठीवर या कलियुगामध्ये तरण्याकरिता अत्यंत कठीण जाणार आहे हा भवसागर आणि या भवसागरातील जीवांनी कसं तरून जावं याकरिता एक सोपं साधन आम्हाला तुम्ही सांगावं। शौनकांनी सूतांकडे प्रार्थना केली आणि सूत महामुनी शौनकादिकांना सांगतात, हे शौनकादिकांनो, भगवान परमात्मानी अवतार कार्य संपवल्याच्या नंतर, भगवान परमात्मा निजधामाला गेल्याच्या नंतर कलियुगाला प्रारंभ होईल। कलियुगाला प्रारंभ झाला आणि कलियुगाला प्रारंभ झाला, कलियुग लागल्यानंतर काय काय होईल, कसे कसे लोक वागतील, असा प्रश्न महाभारतामध्ये अर्जुनाने भगवंताला केला होता। देवा पुढे कलियुग लागणार आहे। अर्जुनाने देवाला एक प्रश्न केला, प्रभो पुढे कलियुग लागणार आहे आणि कलियुगामध्ये लोक कसं आचरण करतील? भगवान श्री कृष्ण परमात्माने चार दिशेला चार बाण मारले। पूर्व दिशेला मारला, पश्चिम दिशेला मारला, उत्तर दिशेला मारला आणि दक्षिण दिशेला मारला। व चार बाण मारले भगवान परमात्माने चार दिशेला। अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जा पूर्व दिशेचा बाण उचलून घेऊन ये आणि त्या ठिकाणी तुला काय पाहायला मिळते हे मला येऊन सांग। लक्षपूर्वक ऐका, कथा फार गोड आहे। अर्जुन पूर्व दिशेकडे निघाला। ओ भीम दादा, वो दक्षिण दिशेकडे निघाला। भीमाला सांगितलं, भीमा अरे दक्षिण दिशेकडे गेल्याच्या नंतर तिथं जो बाण आहे मामी सोडलेला तो बाण तुला परत वापस घेऊन यायचा आहे। फक्त दृश्य काय दिसते तुला एवढं पाहून घेजो। ठीक आहे देवा। नकुल सहदेवाला पाठवलं, उत्तरेला पाठवलं, एकाला उत्तरेला पाठवलं, एकाला पश्चिमेला पाठवलं। चौघांना सुद्धा सांगितलं, आता धर्मराजे माझ्याजवळ थांबतील। भगवान म्हणतात, तुम्ही चौघ भाऊ हे बाण घेऊन या आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय दृश्य पाहायला मिळते हे मला येऊन सांगा। निघाले, अर्जुन निघाले, पूर्व दिशेला निघाला अर्जुन। बाण उचलला आणि अर्जुनाला एक दृश्य पाहायला मिळालं। असं दृश्य पाहायला मिळालं, एका गायीने वासराला जन्म दिलेला होता आणि ती गाय त्या वासराला एवढं चाटत होती, एवढं चाटत होती की अक्षरशः त्या गायीच्या जिभेनं त्या वासराच्या अंगातून रक्त येऊन राहिलं तरी तिचं चाटणं चालूच होतं। हे दृश्य त्या ठिकाणी अर्जुनानं पाहिलं। अर्जुनाचं अंतःकरण दुःखी झालं। अर्जुनाने विचार केला, हे गौमाते तुझाच वत्स आहे, तुझंच आहे, पण त्याच्या अंगातून रक्त निघून राहिलं तरी तू चाटूनच राहिली। हो, अर्जुनाला दुःख वाटलं। अर्जुन तिथून बाण उचलला आणि अर्जुन निघाला, भगवान कृष्ण परमात्माकडे आला। हो, अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय दिसलं तुला दृश्य? अर्जुनाने सांगितलं, देवा बाण उचलत असताना मी असं दृश्य पाहिलं रे की एका गायीने वासराला जन्म दिलेला होता आणि ती गाय त्या वासराला चाटत होती
पण एवढं चाटत होती वासराच्या अंगातून रक्त येऊन राहिलं तरी तिचं चाटणं चालूच होतं. हे दृश्य मी पाहिलं देवा. बरं ठीक आहे, बाकीच्यांना सुद्धा येऊ दे. पश्चिमेला नकुलाला पाठवलेलं होतं, नकुलाला येऊ दे. नकुल दादा त्या ठिकाणी आले. हो, मान उचलला आणि वापस आले. भगवंताला सांगू लागले, देवा मला एक दृश्य असं पाहायला मिळालं हो की एक कोकिळा सुंदर गायन करत होती, मात्र मांसाचे तुकडे खात होती. हे दृश्य मला पाहायला मिळालं. हो, एक कोकिळा सुंदर गायन करून राहिली, मात्र मांसाचे तुकडे भक्षण करत होती. देवा हे दृश्य पाहायला मिळालं. भगवान म्हणतात, थांब जरा, येऊ दे सहदेवाला. सहदेवाला येऊ दिलं. सहदेवाने बाण आणला आणि सहदेवाला सुद्धा विचारतात, भगवान हो सहदेवजी काय दिसलं तुम्हाला? देवा बाण उचलत असताना मी असं दृश्य पाहिलं, एकाच ठिकाणी 5 विहिरी होत्या. एक विहीर मध्यभागी होती आणि 4 विहिरी तुडुंब भरल्या होत्या, डंब भरलेल्या होत्या पाण्याने. मात्र मध्यभागामध्ये असलेली विहीर, त्या विहिरीला पाण्याचा थेंबही नव्हता. देवा हे दृश्य मी पाहिलं. भीमदादा सुद्धा आले. भीमा तुला काय दृश्य पाहायला मिळालं रे? भीमदादा भगवान परमात्माला म्हणतात, देवा मला असं दृश्य पाहायला मिळालं, भला मोठा पर्वत होता आणि त्या पर्वतावरून खूप मोठा दगड घसरत खाली येत होता. घसरत असताना काही झोपड्या सुद्धा त्या दगडाने मोडून टाकल्या. असं वाटलं काही झाडं सुद्धा त्याने मोडले. असं वाटते आता की तो एखादं गाव मोडून टाकतो की काय, असा एवढा मोठा दगड पर्वतावरून घसरून राहिला प्रभू. पण पहा, त्या एवढ्या मोठ्या दगडाला एक गवताची वाळलेली काडी लागली आणि त्या गवताच्या काडीनं त्या दगडाला जागेवर थांबवलं. हे दृश्य मी पाहिलं. भगवान परमात्मा आता अर्जुनाला, चौघही भाऊ त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला काय दिसलं? अर्जुन म्हणायला लागले, देवा गाय वासराला चाटत होती, रक्त निघून राहिलं तरी चाटत होती. भगवान परमात्मा अर्जुनाला कलियुगामध्ये लोक आचरण कसे करतील, कसे वागतील याचा तत्वबोध या ठिकाणी सांगतात. अर्जुना, अरे कलियुगाच्या पाठीवर आई लेकरांचे एवढे लाड करीन बाबा की लेकर लाडानं वाया जातील. हे कलियुगाचा धर्म आहे. गाय वासराला चाटत होती, एवढी चाटत होती, रक्तबंबाळ झालं वासरू तरी तिचं चाटणं चालूच होतं. कलियुगाच्या पाठीवर हो लेकर हे अति लाडामुळे वाया जातील. हा पहिला आदेश तुला मी या ठिकाणी देतोय. कोण म्हणते? भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. नकुला तुला काय दिसलं? नकुल सांगायला लागले, देवा मी पश्चिम दिशेला गेलो, पण त्या ठिकाणी गेलो असताना एक कोकिळा सुंदर गायन करत होती, मात्र मांसाचे तुकडे भक्षण करत होती. हे दृश्य पाहिलं. भगवान म्हणतात, अरे नकुला, अर्जुना ऐकून घे बाबा, कलियुगामध्ये हो कलियुगाच्या पाठीवर आचरण शून्य प्रधान लोक होतील. आचरण शुद्ध करणार नाहीत. हो निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव शकून सांगावया हरे माई माझे नाव, शकून सांगावया हरे माई माझे नाव.
कृष्ण भगवान की जय। नाथ महाराजांनी शकून भारुडामध्ये सर्व वर्णन करून सांगितलं। निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव, शकून सांगावयाले यमाई माझं नाव, कैकाय बाबा दुरील माझा देश, शकून सांगावयाले मी कलियुगास। सुंदर भारुड वर्णन केलं। नकुलाला विचारलं, नकुला तुला काय दिसलं? नकुल सांगू लागला, देवा मी असं दृश्य पाहिलं की एक कोकिळा सुंदर गायन करत होती, मात्र मांसाचे तुकडे भक्षण करत होती। महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना कलियुगाच्या पाठीवर काही लोक असे असतील बाबा, ज्ञानाचा उपदेश सांगतील पण आचरण शून्य राहतील। आचरण शुद्ध ठेवणार नाहीत, आचरण शुद्ध ठेवणार नाहीत, मात्र फक्त मुखानेच गोड बोलतील आणि जगाला आपलंसं करतील। चालू आहे हा कलियुगामध्ये असं लोक वर्तन करायला लागतील। ठीक आहे देवा। सहदेवा तुम्हाला काय दिसलं? सहदेवाला विचारलं। सहदेवाने सांगितलं, देवा मला असं दृश्य पाहायला मिळालं, एकाच ठिकाणी 5 विहिरी आहे, एक विहीर मध्यभागी आहे, 4 बाजूला 4 विहिरी आहे, 4 बाजूच्या 4 विहिरी तुडुंब पाण्याने भरलेल्या आहेत, मात्र मध्यभागामध्ये असलेल्या विहिरीला पाण्याचा थेंब सुद्धा नाही। भगवान परमात्मा त्या उद्धवाला या अर्जुनाला सांगतात, अर्जुना कलियुगाच्या पाठीवर कलियुगाच्या पाठीवर 4 भाऊ अत्यंत श्रीमंत असतील, एक भाऊ अत्यंत गरीब असेल, ज्याची खाण्याची एका वेळेची सुद्धा व्यवस्था राहणार नाही। 4 भावापैकी एक भाऊ त्याला भाकरचा तुकडा सुद्धा मारून फेकणार नाही, अशी औलाद कलियुगाच्या पाठीवर राहणार आहे। बाबा कलियुगाच्या पाठीवर हे कलियुगामध्ये सर्व सुरू होणार आहे। तू काय विचारतो अर्जुना? मला कलियुगामध्ये काय काय होईल आणि कसे कसे लोक विचारतील, कसे वागतील, काय विचारतो अर्जुना? आता भीमदादा आले। भीमा तुला काय दिसलं? भीमदादानी सांगितलं, भला मोठा दगड देवा पर्वतावरून घसरत होता, अनेक झोपड्या त्यानं मोडून टाकल्या, अनेक झाडं मोडून टाकले, मात्र एका गवताच्या काळीनं त्या एवढ्या मोठ्या दगडाला जागेवर थांबवलं। भगवान म्हणतात, कळालं तुला आता भीमा? अरे कलियुगाच्या पाठीवर पाप कितीही मोठं असू द्या, पण भगवान परमात्म्याचं नाम ज्याच्याकडे आहे, शुद्ध आचरण ज्याच्याकडे आहे, भगवंतावरती अनन्य श्रद्धा ज्याच्याकडे आहे, कितीही मोठा काळ येऊ द्या, काळरूपी दगड, तो दगड कोण आहे? तो दगड म्हणजे मूर्तिमंत कली आहे, तो दगड म्हणजे मूर्तिमंत काळ आहे आणि त्याला थांबवण्याची शक्ती भगवंताच्या नामामध्ये आहे। कली पापाचीच मूर्ती, नाम खळग घेऊ हाती। ही नामरूपी गवताच्या काळीनं एवढ्या मोठ्या त्या काळाला थांबवलं। नामी तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून। असं कलियुगाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये भक्ती करणारा श्रेष्ठ असेल आणि भक्ती ज्याने त्याच्या जीवनामध्ये भक्तीचा स्वीकार केला त्याचा उद्धार या जगाच्या पाठीवर होईल, अन्यथा उद्धार होणार नाही। भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एको। भगवान परमात्माचं सुद्धा ब्रीद आहे, जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याला मी जन्म मरणाच्या या बंधनातून बाहेर काढतो। त्यासाठी अनन्य भाव फार महत्वाचा आहे, अनन्य भाव महत्वाचा आहे। भावाशिवाय भगवंताची प्राप्ती जीवाला होऊ शकत नाही। भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रं कृपया च विष्टो, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति। भावाने भगवंताची प्राप्ती या जगाच्या पाठीवरती होतो। भावेन देवम कलया नरेंद्र, कलेनं तुम्ही राजाला सुद्धा जिंकू शकता। कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रं कृपया च विष्टो, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति। ज्ञानानं मोक्षापर्यंत जीवात्म्याला जाता येते। कलियुगाच्या पाठीवरती अनेक साधनं असतील, पण त्या साधनाच्या शेवटी एकच साधन श्रेष्ठ ठरलं, ते म्हणजे नाम संकीर्तनम यस्य
सर्व पाप प्रणाशनम. कलियुगाच्या पाठीवर एकच साधन श्रेष्ठ आहे, ते म्हणजे भगवन नाम, भगवत सेवा. हेच साधन कलियुगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी सूत महामुनी आणि शौनकादिकांचा जो यज्ञ चाललेला आहे, त्या यज्ञामध्ये शौनकांनी सूतांना प्रश्न केला, बाबा कलियुगाच्या पाठीवर लोक आसुरी स्वभावाचे असतील, आसुरी वृत्तीचे ठरतील, अशा प्रसंगामध्ये जेणेकरून जीवाचा उद्धार होईल, भगवान परमात्माला प्राप्त होतील, असं एखादं सोपं साधन आम्हाला तुम्ही सांगावं. तेव्हा सूत महामुनी शौनकादिकांना सांगतात, हे शौनकादिकांनो, पवित्र त्रिवेणी संगमावरती जे आपलं जे या ठिकाणी ज्ञानसत्र चाललेलं आहे, त्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला पक्क सांगतो, ऐका, या कलियुगाच्या पाठीवर शीघ्र प्रसन्न होणारी जर देवता कोणती असेल तर ती देवता म्हणजे देवादिदेव महादेव आहे, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, पाचे बदता शिवनाम, तया नवादी क्रोधकाम. शीघ्र प्रसन्न होणारी देवता जर कोणती असेल, थोड्या सेवेने जर प्रसन्न होणारी देवता जर कोणती असेल तर देवादिदेव सांब सदाशिव महादेव अत्यंत भोळे आहेत. तुम्ही आपण समजतो तेवढेही नाही हो. त्यांना शोधायला जर गेले तर ते सूक्ष्मापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. अहो, ब्रह्मदेवासारख्याला, भगवान विष्णू सारख्याला ज्याचा अथांग पता लागला नाही, निर्गुण तत्व पाहिलं, निर्गुण तत्वाचा सुद्धा शोध लागला नाही, भगवंताचा मुकुटमणी पाहण्याकरिता त्यांना सुद्धा शोध लागला नाही, तो भगवान परमात्मा आपल्याला आपण जेवढं सोपं समजतो तेवढा सोपा नाही बरं हो. अत्यंत कठीण आहे कळण्याकरिता सुद्धा. पण जो त्यांच्या त्या मार्गावरती लागला, भगवान म्हणतात त्याच्याकरिता मी तेवढा सोपा होतो, आणि इकडच्याच काठावरती मी त्याला तारून नेतो. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐली चथडी सरले माया जा. या ठिकाणी तो तरला भगवान परमात्मा म्हणतात, जो सर्व भावे मज भजले, जो मला सर्व भावाने शरण आला, हो त्याला पहिलं तीरावरपेक्षा सुद्धा मी इकडच्याच काठावर तारून नेतो. भगवंताचं ब्रीद आहे हो. सूत महामुनी शौनकादिकांना सांगता, शौनकादिकांनो काळजी करू नका, अशा पवित्र तीर्थस्थानावरती आपण भगवान शिव परमात्मानी शिव परमात्माचं शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहोत. त्या सत्संगाकडे आपल्याला वळायचं आहे. कलियुगाच्या पाठीवर शीघ्र प्रसन्न होणारी देवता सांब सदाशिव शंभू महादेव आहे. श्रद्धेनं अंतकरणपूर्वक श्रद्धापूर्वक भगवान परमात्म्याला जो शरण जातो, भगवान परमात्मा त्याला आपलंसं करतो, आणि देवानी आपलंसं केल्याच्या नंतर त्याची सरली रजार झाला सफल व्यापार. पुन्हा 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 या ठिकाणी जन्म आणि मृत्यू या कचाट्यामध्ये जीवाला पडण्याचं काम पडत नाही. मग त्यासाठी काय करावं, कोणती साधना करावी, शौनकादिकांनी सुतांना प्रश्न केला. व सूत महामुनी शौनकांना सांगतात त्यासाठी कोणती साधना करावी. अगोदर ग्रंथाचा परिचय घेण्याकरिता आपल्याला ग्रंथाचा अनुबंध पाहणं गरजेचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे अमामृताम्. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे अमामृताम्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे अमामृताम्. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मोक्षे अमामृताम्.
त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षे यमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षे यमामृतात्। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। धर्म अर्थ काम आणि मोक्ष, मोक्ष देण्याची जबाबदारी सुद्धा कोणाकडे आहे? मोक्ष कोणालाही देता येत नाही हो। मोक्ष देण्याची जबाबदारी भगवान शिवशंकराची आहे। वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ, पुरवी अंतरीचे आर्त सोमनाथ सोरटे। काशी विश्वनाथ भगवान परमात्माकडे, भगवान देवादिदेव महादेवाकडे मोक्ष देण्याचं खातं आहे हो। कोणाकोणाला पाहिजे? ज्यांना ज्यांना आवश्यक असेल त्यांनी त्यांनी त्या मार्गाने लागावं हो। काशी तीर्थक्षेत्रामध्ये नुसतं पाऊल जरी पडलं तरी आयता मोक्ष हजर आहे। किंवा घडलेलं कळत न कळत घडलेलं जे पातक असेल त्या पातकाची निवृत्ती त्याच ठिकाणी काशी नगरीमध्ये नुसतं चरण पडता बरोबर हो सर्व पापांची निवृत्ती होते सजनो। आणि त्या काशी नगरीमध्ये विराजमान असणारे विश्वनाथ भगवान परमात्मा, त्याचप्रमाणे गंगा मैया आहे, कालभैरव आहे। कालभैरव काशी क्षेत्रामध्ये येऊन का थांबले याचा सुद्धा विस्तार पुढे आपल्याला शिवमहापुराण कथेत करायचा आहे। कालभैरवाला हो, कालभैरवाला काशी तीर्थक्षेत्र का प्राप्त झालं किंवा का थांबावं लागलं हो? ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं। ते ब्रह्महत्येचं पातक घालवण्याकरिता इकडं तिकडं कुठेही ते पातक घालवता येत नव्हतं, म्हणून देवादिदेव भगवान विष्णुदेवाने त्याचप्रमाणे हो भगवान शिवशंभूने त्यांना सांगितलं होतं, आता तुम्ही हे ब्रह्महत्येचं पातक घालवण्याकरिता हो काशी तीर्थक्षेत्रावरती या, आणि काशी तीर्थक्षेत्रावरती आल्यानंतर तुमचं हे पातक नाहीस होईल, हे पातक नाहीस होईल। कालभैरव सुद्धा काशीमध्ये येऊन त्यानंतर थांबले होते। विस्तार खूप सांगितला शिवमहापुराण ग्रंथामध्ये, आपल्याला त्या ठिकाणी विस्तारापर्यंत पोचायचंच आहे। पण ग्रंथाची पूर्वपीठिका म्हटलं की अगोदर हो विषय काय आहे या ग्रंथाचा? जीवाला शिवापर्यंत पोचणे ग्रंथाचा विषय। या ग्रंथाचा संबंध कोणाशी आहे? इथं आलेल्या प्रत्येक जीवाशी या ग्रंथाचा संबंध आहे हो। इथं आलेल्या प्रत्येक जीवाशी या ग्रंथाचा अनन्य संबंध आहे बाबा हो। जीवाला शिवापर्यंत निश्चितपणे पोचायचं आहे। भगवान शिव परमात्माच्या ज्योती आहेत 12 हो, 12 ज्योतिर्लिंग सांगता येतात। भगवान शिवाच्या ज्योती आहेत 12, आणि या देहाच्या ठिकाणी सुद्धा 12 ज्योती आहे। 12 ज्योती आहे भगवान शिव परमात्माच्या, 12 ज्योतिर्लिंग सांगतात। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम मोंकार ममलेश्वरम पारल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं श्रीकृष्णेशं च शिवालये। या 12 ज्योतिर्लिंगाचं नुसतं स्मरण केलं तर काय होते हो? जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करतात हो, सप्त जन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति हो। 7 जन्मामध्ये केलेलं पातक जरी असलं तरी 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केलं की ते पातक सुद्धा नाहीस होते। भगवान शिव परमात्माच्या ज्योती आहेत 12, आणि या देहाच्या ठिकाणी सुद्धा ज्योती आहेत 12। तशा 6 मुख्य सांगल्या जातात। 6 चक्र आहेत या देहाच्या ठिकाणी, 6 चक्र आहे हो। मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, सहस्रार चक्र आहे। 6 चक्र देहाच्या ठिकाणी आहे हो। मुख्य ज्योती सांगतात 12 नाही का? भगवान शिव परमात्माला शरण जर जायचं असेल हो, भगवान शिव परमात्माला मी शरण गेलो हो, त्या भगवान शिव परमात्माला शरण जात असताना तो भगवान परमात्मा भक्ताला कशाचीही मागणी करत नाही,
फक्त दोन वस्तूची मागणी करतात. एक म्हणजे एक लोटा जल, सब समस्या का हल, किंवा एक लोटा पाणी आणि एक बेलपत्र, एवढ्याची मागणी भगवान शिव परमात्मा करतात. पण त्या भगवान शिव परमात्माकडे ते जल समर्पण करण्याकरिता जर आम्ही घेऊन चाललो तर कशा पद्धतीमध्ये न्यावं याचा सुद्धा विस्तार शिव महापुराण ग्रंथामध्ये सूक्ष्म रूपानं केल्या गेलेला आहे. कसं न्यावं? हो, भगवान शिव परमात्माला आम्ही पाणी घेऊन चाललो, नेताना तुम्ही नेताना हो पाणी घेऊन चाललो आम्ही, कसं न्यावं? तो घोळा किती आहे आणि तो सूक्ष्म किती आहे, त्याचं पुराण सूक्ष्म किती आहे याचं पहा तुम्ही. पाणी नेत असताना ते कसं न्यावं भगवान शिवशंकराला याचा विस्तार शिव महापुराण ग्रंथात सांगला. कसं नेता तुम्ही? काही काही असा गच्ची धरून नेतात तांब्याची, जपानी लागेल ना तुम्हाला, अशी गच्ची धरून नेतात काही काही. हो, काही काही असा नेतात, पण काही काही असा नेतात. सांगा आता, हे आठवून सांगायचा टाईम आला, किती कठीण काम आहे. हो, भगवान शिव परमात्माला जल समर्पण करण्याकरिता जर तुम्ही घेऊन जात असाल हो तर शिव महापुराण ग्रंथ सांगते या देहाच्या ठिकाणी ज्या 12 ज्योती आहे हो, या हृदयामध्ये सुद्धा एक ज्योत आहे हो, ह्या ज्योतीच्या बरोबरीत ते जल नेता आलं पाहिजे. मग तुम्ही म्हणसान एका हाती आमच्या ताट आहे, मग कसं न्यावा हो? एखादा कोपर घ्या, नाही तर मोठं ताट घ्या, त्याच्यात तो तांब्या बरोबर घेऊन जा. हो, छातीच्या मधोमध आपला जो खड्डा जो भाग आहे या बरोबरीत ते जलधारा सोबत घेऊन जावी, भगवान शिव परमात्माला समर्पण करावी. तो भगवान परमात्मा मोक्ष देण्याकरिता समर्थ आहे. मोक्षदाता तो समर्थ, पुरवी अंतरीचे आर्त. अंतरीचे आर्त पुरवण्याकरिता तो भगवान परमात्मा समर्थ आहे. पण पहा हो, आम्ही जेवढा भोळा समजतो तेवढा भोळाही नाही तो, आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये कर्मकांड न सांभाळल्यामुळे पाहिजे तेवढं फल आमच्या पदरामध्ये पडत नाही. पण ते सेवा केलेली वाया सुद्धा जात नाही हो. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तोडे, समागम घडे संतांचा. सूत महामुनी शौनकादिकांची चर्चा चालली होती हो. या ग्रंथाचा अनन्य संबंध आपल्या जीवनाशी आहे. ग्रंथाचा विषय आहे जीवाचं शिवाशी त्या ठिकाणी मिलन झालं पाहिजे व या ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथाचा संबंध समस्त मानवजातीशी आहे. मानवाच्या जीवनामध्ये या ग्रंथाचा अनन्य संबंध आहे. अनुबंध पाहत असताना हो अगोदर विषय पहिला, संबंध पहिला. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? अधिकारी हो, अनुबंध चतुष्टयामध्ये 4 ठिकाणी तत्व सांगितल्या जातात. क्रमांक 1 विषय, क्रमांक 2 संबंध, क्रमांक 3 अधिकारी हो, आणि क्रमांक 4 ती म्हणजे फलप्राप्ती. या 4 गोष्टी समजल्याशिवाय कोणत्याच ग्रंथात माणसाचा प्रवेश होत नाही हो. पण आज काय काल नेमकं होतंय काय, आमचं फक्त कथेकडे विशेष पाहिजे तेवढं थोडंफार लक्ष दिल्या जाते, याचा विस्ताराकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही. एका कथेतून आम्हाला सूत महामुनी शौनकादिक महामुनी, सूत महामुनी शौनकादिक महामुनी, संत महात्मे हो, या कथेतून आम्हाला काय मार्मिक उपदेश करतात याकडे माणसांचं जगाचं लक्ष नाही हो. जो तो त्याच्या परीनं, जो तो त्याच्या परीनं आपल्या बुद्धीनं हो अर्थ जोडत चालतो आणि आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी जगत चालतो. गोपाल कृष्ण भगवान की जय असं चाललेलं आहे. पण संत महात्मे म्हणतात की बाबा जीवन जगत असताना हो ग्रंथाची फलप्राप्ती काय आहे? या ग्रंथाची फलप्राप्ती सुद्धा आहे. हा ग्रंथ जीवाला शिवापर्यंत 100% नेऊन देतो. फक्त तेवढा श्रद्धा विश्वास आमचा त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. जो सुख देती जो दुख हरती, जो सुख देती जो दुख हरती, जन्म जन्म की व्यथा. जय श्री शिव कथा, जय श्री शिव कथा, जय श्री शिव कथा, जय श्री शिव कथा. सुख देती जो दुख हरती, तो सुख देती जो दुख हरती, जन्म जन्म की व्यथा. जय श्री शिव कथा.
जय श्री शिवकथा जय श्री शिवकथा जय श्री शिवकथा या ग्रंथाचा विषय काय आहे? या ग्रंथाचा विषय शिवाची प्राप्ती होणे. या ग्रंथाचा संबंध मानवी जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध आहे. हो, त्याची साधना कशी करावी, भगवंतापर्यंत कसं पोहोचावं याचा विस्तार ही साधना या ग्रंथामध्ये विषय सांगितलेला आहे. या ग्रंथाचं अधिकारी कोण आहे हे महत्त्वाचं आहे. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलोधीरो वक्ता कार्योति निस्पृहा. हो, या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? हा ग्रंथ पठनाचा अधिकारी तो आहे ज्याची भगवान शिवाप्रती अत्यंत श्रद्धा आहे, भगवान शिवावरती विश्वास आहे. हो, भगवान शिव ही सत्य है, शिव ही सब कुछ है असा ज्याचा ठाम विश्वास आहे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने, हा ज्याचा अनुभव आहे तो या ग्रंथ पठनाचा अधिकारी आहे. ज्याची भगवान शिवाच्या ठिकाणी श्रद्धा नाही, वेद वचनावरती विश्वास नाही, साधू संतांवरती श्रद्धा नाही, विश्वास नाही, आदेशाचं उपदेशाचं पालन नाही, तो या ग्रंथाचा मुळीच अधिकारी नाही. कारण भगवान जो माझा भक्त नाही, हो, ज्याची माझ्याकडे येण्याची इच्छाही नाही, हो, ज्याची माझ्यावरती अश्रद्धा आहे, अशाला या ग्रंथाचा उपदेश करत बसू नको. नाथबाबांनी सुद्धा तेच सांगितलं. हृदय विश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ अपुली वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ अपुली वाचा शिनवू नये. त्याचं प्रमाण व चाणक्य नीतीमध्ये सुद्धा महाराज वर्णन करतात. उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपाय न शांतवे पयःपाणां भुजंगाणां केवलम विषवर्धनम. मूर्खांना उपदेश करण्यामध्ये आपला वेळ घालवायचा नसतो आणि मूर्खांना उपदेश करून उपयोग नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व भगवान शिव परमात्मावरती ज्याची अनन्य श्रद्धा आहे, शिव परमात्मा या जगताचा आधार आहे, सर्वस्व आहे असा ज्याचा निश्चय आहे, असा ज्याचा विश्वास आहे, हो, ज्याची भगवान शिवाच्या ठिकाणी श्रद्धा आहे, तो या ग्रंथ पठनाचा आणि श्रवणाचा सुद्धा अधिकारी आहे. हो, नाही तर अनेक धर्ममतांमुळे गोंधळामध्ये पडलेला असेल. भगवान शिव शंकरावरती ज्याची विश्वास नाही, श्रद्धा नाही, केवळ जगावं लागते म्हणून जगतो, फक्त ज्ञान उपदेश करण्याकरिता जो भटकत आहे, पण आचरण शून्य आहे, त्यालाही शास्त्र सांगण्याचा सुद्धा अधिकार नाही. महापंडित जरी असला तरीही त्याचा त्याग करावा शास्त्र सांगते. अनेक धर्म विभ्रांता श्रेणम पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडितः. भागवतातला श्लोक आहे. हो, वर्णन करतात व्यासमहर्षी.
त्याज्य असते. यदि पंडित हा अनेक धर्ममतांमुळे गोंधळामध्ये पडलेला असेल, आचरण शून्य असून स्त्री लंपट असेल, त्याला हे शास्त्र सांगण्याचा मुळीच अधिकार नाही. गोपाल कृष्ण भगवान काशी विश्वनाथ भगवान. असं असणारं पवित्र शिवमहापुराण कथा. या कथेचा विस्तार करत असताना सूत महामुनी शौनकादिकांना एका नगरामध्ये घडलेला प्रकार आणि शिवमहापुराण कथेची अनुभूती सांगतात. ग्रंथाचा अनुभव सांगतात. तो ग्रंथाचा अनुभव सांगत असताना आता सूत महामुनी आणि शौनकादिक तीर्थराज प्रयाग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांचं सत्संग चाललेला आहे की ज्या ठिकाणी गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे. त्या ठिकाणी संगमावरती जर तुम्ही जाऊन पोचला, संगमावरती जर तुम्ही जाऊन पोचला तर त्या संगमावरती दोन्ही नद्यांचं पाणी वेगळं वेगळं दिसते. पहा, एका नदीचं पाणी दिसते भोरं, एका नदीचं पाणी दिसते काळं, मग एक नदी मात्र दिसत नाही. तिचं नाव आहे सरस्वती. ती गुप्त आहे. ती सरस्वती माता त्या ठिकाणी गुप्त आहे. परंतु रामप्रभू सीतामातेच्या सोबत जेव्हा वनवासाला निघाले, वर्णन येते पुराणामध्ये, रामप्रभू वनवासाला निघाले असताना असं वर्णन केल्या जाते की त्या तीर्थक्षेत्रावरती पतिव्रता स्त्रीने जर विनिधान केलं तर मालकाचं आयुष्य वाढते, असं वर्णन येते पुराणामध्ये. रामप्रभूच्या मांडीवरती बसून सीतामातेनं विनिधान त्या ठिकाणी त्या गंगा मातेला केलं होतं. अजूनही आख्यायिका आहे, संगमावरती जर केस जर सोडले, इतर नद्यांमध्ये पहा तुम्ही ते केस वरच्यावर तरंगत वाहून जातात, पण त्रिवेणी संगमावरती जर जाऊन पोहोचलात, इलाहाबादला सांगून राहिलो बरं का, प्रयागला, तिथे जर तुम्ही ते केस जर सोडले तर निश्चितपणे गुप्त सरस्वती जी आहे ती त्या पतिव्रता नारीचे केस आत आपल्या जवळ घेऊन तिच्या मालकाचं आयुष्य वाढवते. गोपाल कृष्ण भगवान की जय. तीर्थराज प्रयाग तीर्थक्षेत्रावरती आता जो महाकुंभ चाललेला आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये आमचे मामाश्री सुनील भाऊ काळे सुद्धा आता या शनिवारला जाणार आहे. इथं एक कलश ठेवला जाईल. त्या कलशामध्ये सर्वांनी 2-2, 4-4 दाणे अक्षदांचे टाकून द्यायचे, म्हणजे आपली अक्षद कुंभमेळ्यामध्ये गंगा मैयापर्यंत, गंगा यमुना सरस्वती नदी मायापर्यंत जाऊन पोचेल. इथूनच आपण आपला नमस्कार त्या ठिकाणी सांगू. जेवढे काही संत महात्मे लोक त्या ठिकाणी आलेले असतील, तीर्थे तया ठाया एती पुनीत भावया, असा विस्तार ज्या तीर्थराज प्रयागाच्या ठिकाणी हे जे ज्ञानसत्र चाललेलं होतं, त्या ज्ञानसत्रामध्ये सूत महामुनी शौनकादिकांना एका शिव महापुराण कथेचा अनुभव सांगतात. ही कथा किती महत्त्वाची आहे. अहो शौनकादिकांनो, किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण वास्तव्य करतो आहे. देवराज नावाचा ब्राह्मण किरातांच्या नगरामध्ये राहत आहे. सर्व काही त्या ठिकाणी प्राप्त आहे, पण तो ब्राह्मण हा आचरण भ्रष्ट आहे. आचरण भ्रष्ट आहे, भगवंताला मानत नाही, वैदिक कर्म कोणत्याही प्रकारचं तो करत नाही आहे. अशामध्ये मूर्खाचा संग त्याला प्राप्त झाला. आणि संगतीचा असा विषय, संग तसा रंग माणसाच्या जीवनाला लवकर चढत असतो. म्हणून संतांचा आग्रह आहे, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, जीवन का सार्थक कटू करले.
कृष्ण भगवान की जय। संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले। देवराज नावाचा ब्राह्मण धन दौलत प्राप्त आहे, सर्व काही त्याला प्राप्त आहे, पण असलेली सर्व संपत्ती त्याने आता 5 प्रकारची महापाप सांगितले, त्या महापापाच्या मार्गाने चाललेली आहे। ब्रह्मत्या ब्रह्मत्या सुरापानम स्तेयम गुरुवंग नागमा महंती पातकान्याहू संसर्गश्चापितैसह 5 महापाप सांगितले। ब्रह्मत्या, विश्वासघात, सुवर्ण चोरी असे काही महापाप सांगितले। त्या महापापाच्या मार्गानं असलेली धन दौलत त्याची आता जात आहे। देवराज नावाचा ब्राह्मण आता गावोगावी फिरून राहिला। एक दिवशीचा प्रसंग आहे त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तो देवराज ब्राह्मण भटकून राहिला आणि भटकता भटकता त्याला एका स्त्रीची भेट झाली। त्यांनी परिवाराला सोडून दिलेला आहे। कथा लक्षपूर्वक ऐका। परिवाराला सोडून दिलेला आहे आणि परिवाराला सोडून देऊन त्या वाईट स्त्रीच्या संगतीमध्ये तो आता त्या ठिकाणी राहू लागला। दिवसभर चोऱ्या लुटमाऱ्या करायच्या आणि तिला त्या ठिकाणी नेऊन द्यायचा, असं त्याचं जीवनक्रम चाललेलं आहे। इकडे घरी अगोदर संपत्ती होती, त्या संपत्तीचा सुद्धा नायनाट झाला। जीवन कसं जगावं आता त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला नाही सुचत आहे। कसं जीवन जगावं, कसं या ठिकाणी लेकरा बाळांना पोसावं, ही काळजी त्या ठिकाणी त्या माऊलीला लागलेली आहे। आणि देवराजाची पत्नी ठाई ठाई जाऊन रडत आहे, गल्ली गल्लीमध्ये जाऊन रडत आहे, आई बाई लेकरासाठी माया भिक्षा द्या माई, आई लेकरासाठी भिक्षा द्या माई, अशी त्या ठिकाणी भिक्षा मागण्याचा प्रयत्न करते। अगोदर असलेली संपत्ती, पण त्या संपत्तीचा विल्हेवाट लागला। धनाच्या मांग 15 अनर्थ आहेत। दुःख वाटू लागलं त्या माऊलीला। मुला लेकराचा सांभाळ करता करता आता कसं जीवन जगावं हेही त्या माऊलीला कळत नाही आहे। आणि शेवटी मालक सुद्धा आता दूर निघून गेला, हे त्या ठिकाणी त्या माऊलीला अत्यंत दुःख वाटू लागलं। 2-4 खेड्यामध्ये जाऊन पाहायला लागली, इथं आहे का, तिथं आहे का, तिथं आहे का, पण तिथे तिचा मालक तिला दिसून नाही राहिला। शेवटी कोणीतरी सांगितलं, बाई तुमचा मालक परराष्ट्रामध्ये गेलेला आहे, त्या ठिकाणी त्याने विवाह थाटलेला आहे। खूप दुःख वाटलं त्या माऊलीला, वापार दुःख झालं। कसा तरी मुला लेकरांचा सांभाळ केला। आणि पहा, जेव्हा वृद्धपणाची वेळ आली देवराज ब्राह्मणावर, वृद्धपणाची वेळ आली, वृद्धपणा येता बरोबर वृद्धपणाचे काही लक्षण तुकोबारायांनी गाथ्यामध्ये सुद्धा सांगितले। जरा कर्णमुडी सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळी आली। देवराज नावाचा ब्राह्मण जेव्हा हातपाय थकले, डोळ्यानं बरोबर दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, तेव्हा त्या परस्त्रीने सुद्धा याचा संग सोडून दिला। आणि आता देवराज नावाचा ब्राह्मण भिक्षेसाठी सुद्धा भटकू लागला आणि त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप होऊन राहिला। अरे मनुष्य जन्म प्राप्त झाला, पण कसं जीवन जगावं हेही कळालं नाही। मुलाची काळजी केली नाही, पत्नीची काळजी केली नाही, कसंही जीवन जगत राहिलो। आणि आज ज्याच्याकरिता मी असं जीवन जगत राहिलो, ज्यांच्याकरिता मी माझं सर्वस्व समर्पण केलं, धनद्रव्याला तिलांजली देऊन तिला समर्पण केलं, आज ती सुद्धा माझ्यापासून पोरकी झाली, मला सुद्धा दूर लोटलं, या जगात माझं कोण आहे, म्हणून आता तो रडू लागला। इकडे देवराजाच्या पत्नीला असं वाटलं, मालक परयात्रेला निघून गेलावा की काय, असं त्या ठिकाणी तिला वाटू लागलं। कुणीतरी सांगितलं, माय तुमचे मालक स्वर्गवासी झाले। सजन हो, मालक गेल्याच्या नंतर पतिव्रता स्त्रीचे 14 मान हरण केले जातात, असं त्या ठिकाणी माऊलीला कळालं। 14 मान हरण केले जातात। कोणते मान हरण केल्या जातात? लक्षपूर्वक ऐका। मालक गेल्याच्या नंतर 14 मान पतिव्रता स्त्रीचे कोणते हरण केल्या जातात? पहिला मान हरण केला जातो जेव्हा प्रेत चितेवरती नेल्या जाते आणि चिता त्या ठिकाणी पेटण्यात येते, तेवढ्या प्रसंगामध्ये सर्व महिला मंडळी त्या बाईला घराच्या बाहेर काढतात।
घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर एखाद्या विधवा स्त्रीच्या हातून तिला कुंकू लावतात आणि तिच्याच पदरानं तिचं कुंकू पुसून काढतात. पहिला मानहरण झाला. दुसरा मानहरण होतो, पायातले जोडवे काढून फेकल्या जातात. असे स्त्रीचे 14 मानहरण केल्या जातात. मालक गेल्याच्या नंतर 14 मानहरण केल्या जातात. 14 मानापैकी एकही मान पतिव्रता स्त्रीला घेता येत नाही. हो, असं जीवन कसं जगावं असं त्या माऊलीला त्या ठिकाणी वाटू लागलं. अत्यंत दुःख वाटून राहिलं. कुणीतरी सांगितलं, बाई तुमचे मालक परगावी गेल्यानंतर परयात्रेला स्वर्गवासी निघून गेले. खूप रडली. देवराज ब्राह्मणाची पत्नी खूप रडली. आता या लेकरांचा मी सांभाळ कसा करायचा. खूप रडली. सजन हो, ज्यांच्या जीवनातून हे दुःख गेलं त्यांना जाऊन विचारा किती मोठं दुःख आहे. अत्यंत कठीण आहे. जीवनाचा क्रम फार मोठा कठीण आहे. जीवन जगत असताना मनुष्याने सामंजस्यपणाने जीवन जगलं पाहिजे. हो, स्त्रीने सुद्धा पुरुषासोबत कसं जीवन जगावं, हो मनुष्याने सुद्धा स्त्रीसोबत कसं वागावं हे या ठिकाणी शिवमहापुराण ग्रंथाचा इतिहास सांगतोय. हो, नुसतं ऐकू नका, टाइमपास म्हणून ऐकू नका. जीवनातल्या व्यथा कमी करण्याकरिता ह्या कथा आहेत. आणि ह्या जर कथा श्रवण करून जरी उपयोग जर झाला नाही, आमच्यात जर परिवर्तन झालं नाही, अशा 1000 कथा जरी ऐकल्या तरी काहीच उपयोग होणार नाही. हो, लक्षपूर्वक ऐका. हो, शब्द जरी परखड वाटत असले, कठोर जरी वाटत असले तरी या जगाच्या हितासाठी आहे. ती स्त्री रडू लागली. देवराजाची पत्नी मालक कुठे गेले म्हणून नाही माहीत. देवराज ब्राह्मण तिकडे एकटा भटकून राहिला. आता गाव कोणतं, शिव कुठे आणि मी कसा जाऊ हे सुद्धा त्याला कळत नाहीये. हो, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोली बुवड, नाक मुख गडू लागली, लाळानी शेंबूड, श्वानापरी गती झाली, अवघे करती हाळहाळ. शेवटी आता काय करावं. तहान लागली हो त्या देवराजाला. 95-80 वर्षापर्यंत पोचला. 80-95 पर्यंत त्याचं वय पोचलं असेल. तो देवराज ब्राह्मण भटकू लागला. अरण्यामध्ये प्रवेश केला. अरण्यामध्ये भूक लागलेली आहे त्याला. आता काय खावं अशी ही चिंता त्याला त्या ठिकाणी लागून राहिली. दूरवरती एक शिव मंदिर दिसलं, शिवालय दिसलेलं आहे. शेवटी त्याने विचार केला, शिवालयामध्ये जाऊ, भगवान शिवाच्या समोर जर काही प्रसाद असेल तर तो खाऊन घेऊ. कशी तरी या ठिकाणी भूक आपण आपली शांत करूया. अगोदर नाही महत्व कळालं अन्नाचं. हो, श्रीमंती आली की माजू नये आणि गरिबी आली की लाजू नये. आपल्या ह्या जुन्या म्हणी प्रचलित आहे. सत्ता आली की गाजू नये, श्रीमंती आली की माजू नये आणि गरिबी आली की लाजू नये. आता अशी दयनीय अवस्था झाली, कोणी भाकर सुद्धा द्यायला तयार नाही. याला हे त्याच्या कर्माचे फळ त्याला याच जन्मी इथंच भोगावे लागतात. राष्ट्रसंतांची वाणी आहे. एका हाताने कर गड्यारे, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर गड्यारे, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर येथेच भर, लपशील कोठवर रे वेड्या, लपशील कोठवर रे वेड्या, लपशील कोठवर. हो, एका हाताने कर गड्या, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर येथेच कर, लपशील कोठवर रे वेड्या, लपशील कोठवर रे वेड्या, लपशील कोठवर. राष्ट्रसंतांची वाणी बाबा. इथं जीवन जगावं लागते. बरं करा अथवा वाईट करा. येथेच कर येथेच भर, लपशील कोठवर. देवराज नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी भटकू लागला. डोळ्यानं बरोबर दिसत नाही, पोटाला भूक मावत नाही. आता काय करावं. हो, देवराज नावाचे ब्राह्मण त्या ठिकाणी चिंतातुर अवस्थेत आहेत. जाऊन शिवालयामध्ये जाऊन माणूस पोचला. हो, शिवालयामध्ये जाऊन पोचला. आणि शिवालयामध्ये जाऊन पोचल्याच्या नंतर आता भूक लागलेली आहे, काय करावं. तिथे सुद्धा भोजनाची कुठल्याही प्रकारची व्यवस्था झालेली नव्हती. मात्र जाऊन पोचला आणि त्याने ठरवलं, आतापर्यंत मी वाईट व्यसनामध्ये माझं आयुष्य घालवलं, पण आता उर्वरित आयुष्य माझं माझ्या देवाच्या सेवेमध्ये घालवायचं आहे. हो, समय मिळाला ना, या समयाचा सदुपयोग आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे.
हो, प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा एकदा सुधारण्याची संधी देत असतो आणि तो कालावधी जर माणसाच्या जीवनातून निघून गेला तर पुन्हा तो कालावधी पुन्हा 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 येत नाही. हो, भगवान परमात्मा सुधारण्याकरिता संधी देत असतो प्रत्येकाला. शेवटी त्याने देवराज ब्राह्मणाने विचार केला, आता काय करावं, आता कुठे जायला पुरणार नाही, म्हणून देवराज ब्राह्मण शिव मंदिरामध्ये थांबले. त्या ठिकाणी दररोज 1 महिनाभराचं शिवमहापुराण कथेचं ज्ञानसत्र चाललेलं होतं. देवराज ब्राह्मणाच्या कानावरती शब्द त्या ठिकाणी पडत होते. 1 महिनाभर त्याने त्या ठिकाणी श्रवण केलं आणि श्रवण करता करता आता या देहाला ताप आला, त्याच्या ताप आला, तापेनं फणफणत होता, अत्यंत त्रास होत होता आणि पहा भूक सुद्धा लागली होती. अशा परिस्थितीमध्ये तेवढ्यामध्ये त्याची प्राणज्योत भगवान शिवाचं शिवमहापुराण कथा ऐकता शिव मंदिरामध्ये त्याचा प्राण जाण्याची वेळ आली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी यमदूत सुद्धा आले आणि शिवदूत सुद्धा आले. यमदूत म्हणतात हे गिराईक आमचं आहे आणि शिवदूत म्हणतात हे गिराईक आमचं आहे. यमदूत म्हणू लागले गिराईक आमचं आहे, शिवदूत म्हणतात गिराईक आमचं आहे. यमदूतांना शिवदूतांनी विचारलं, का रे तुम्ही म्हणता हे गिराईक आमचं, याच्या कशावरून म्हणताय? तेव्हा त्या यमदूतांनी सांगितलं, याने याच्या आयुष्यभर पापकर्म केलं म्हणून त्या पापकर्माचं प्रायश्चित्त याला भेटलं पाहिजे, तो दंड देण्याकरिता हो ते शासन आमच्याकडे आहे. मारती जोडती तोळती निष्ठूर यमाचे किंकर बहुसान. भगवान शिवाचे शिवदूत त्या यमदूतांना म्हणतात, यमदूतांनो इथं थांबू नका, चला लवकरात लवकर इथून निघा, आमच्याजवळ पुरावा आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळी हा भगवान परमात्माचा शिवमंदिरामध्ये, आमच्या देवाच्या शिव मंदिरामध्ये नामस्मरण त्याच्या कानावरती पडत होतं. तसंच त्याची प्राणज्योत मावळली, त्याला घेण्याकरिता आम्ही आलेलो आहो. मंदिरामध्ये त्याचा प्राण गेलेला, त्याला घेण्याकरिता आम्ही आलेलो आहे. त्या प्राणाला घेण्याकरिता आम्ही आलो होतो. लवकरात लवकर निघून जा. यमदूत तिथून निघाले आणि यमधर्माला जाऊन सांगून राहिले, यमधर्म महाराज, हो यमधर्म महाराज, आम्हीच्या देवराज ब्राह्मणाला घेण्याकरिता गेलो होतो. त्या देवराज ब्राह्मणाला घेण्याकरिता शिवदूत आलेले आहे, आम्हाला तिथून काढून दिला, आम्ही काय करावा? आता ते यमधर्म त्या दूतांना सांगतो, काय म्हणतो? यमधर्म सांगे दूता, हो तुम्हा नाही तेथे सत्ता, हो जेथे चाले हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, घरटी फिरे भोवती, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. अरे त्या गावाला काय, त्या सीमेवरती सुद्धा तुम्ही जाऊ नका, मी तुम्हाला सांगतो. यमधर्माने दूतांना थांबवावं. आणि भगवान शिवाच्या शिवदूतांनी त्या आत्मदेवाला, या देवराज नावाच्या ब्राह्मणाला आपल्या सोबत घ्यावं आणि भगवान शिवाच्या सानिध्यामध्ये कैलास लोकामध्ये न्यावं आणि देवाची भेट करून द्यावी. हे कशामुळे कळालं? शिव महापुराण कथा फक्त ऐकत होता, खूप मोठं पातक हातातून घडलं होतं, परिवाराचा त्याग केला होता, 5 प्रकारचे महापाप हातून घडले होते, परंतु तरीही त्याचा शेवट हा मंदिरामध्ये झाला. हो कथा श्रवण करता करता झाला, तो मोक्ष रूपा मोक्षाला प्राप्त झाला. का? सहज स्वरूपाने त्याच्या जीवनामध्ये भक्ती घडाली, सहज भक्ती घडाली आणि त्या भक्तीचं ऋण भगवान परमात्मा, हो भगवान परमात्मा ऋणी होतो. भक्तीचं ऋण भगवंतावरती त्या ठिकाणी होते. अनेक उदाहरणं जगाच्या पाठीवरती देता येतील. तो भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे, त्याला फक्त भक्ती पाहिजे. हो त्या भगवान परमात्माला केवळ भोळा भाव पाहिजेत. तो भाव प्राप्त करण्याकरिता अनेक साधू संतांनी, ऋषी महात्म्यांनी जीवनामध्ये भक्तीच, आपल्या जीवनामध्ये भक्तीचा स्वीकार त्यांनी केला. अनेक उदाहरणं देता येतील. संत शिरोमणी नामदेवराय, संत शिरोमणी नामदेवरायांच्या घरामध्ये 14 लोक कामं करत होते. 15व्या दाशी जनी श्री संत जनाबाई, जनाबाईने भगवान परमात्माशी एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली की तो भगवान परमात्मा
साक्षात जनाबाईच्या सोबत दळण दळू लागावं, तांडण करू लागावं, एवढं मोठं भक्तीचा प्रताप आहे. हो, एवढा मोठा भक्तीचा प्रताप आहे. तो भगवान परमात्मा भक्तीचं काज पूर्ण करण्याकरिता कोणत्याही प्रकारे लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आता भगवान परमात्मा भगवंताच्या भक्तीचं ऋण, भक्तांच्या भक्तीचं ऋण हे भगवंतावरती होते आणि साक्षात भगवान परमात्माचं अखंड मुखामध्ये नाम घेऊन भगवान परमात्माची भक्ती करता श्री संत जनाबाई, श्री संत जनाबाईची झाकी आपल्या समोर येत आहे. एकदा टाळ्या वाजवा. हो, झाकी कलाकार आमचे परमस्नेही श्री आदिनाथजी महाराज हो यांनी श्री संत जनाबाईचं पात्र या ठिकाणी आणलेलं आहे. हो, आता 7ही दिवस आपल्याला या ठिकाणी झाकीतून विविध रूपामध्ये दर्शन हे प्राप्त होणार आहे. श्री संत जनाबाई आता दळण दळू लागतात. भगवान परमात्मा श्री संत जनाबाईला दळण सुद्धा दळू लागतात. व ते पात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. व भक्तीचं ऋण, भक्ताचं ऋण हे भगवंतावरती सुद्धा होते आणि भगवान परमात्मा साक्षात विटेवरचा मालक व जनाबाई भक्ती करतात, नामस्मरण करतात आणि विटेवरच्या मालकाने व विटेवरच्या मालकाने साक्षात जनाबाईच्या सोबत दळण दळू लागण्याकरिता त्या ठिकाणी यावं. एवढा मोठा भक्तीचा प्रताप आहे. हो, सुंदर माझे जाते गे फिरते बोधुके, ओव्या गाऊ कौतुके तोये देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तोये देवा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बोधके, सुंदर माझे जाते गे फिरते बोधके, ओव्या गाऊ कौतुके तोये देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तोये देवा विठ्ठला. टाळी टाळी टाळी. वा, अरुण महाराज तुझ्या इथे एखादा स्टेज तयार करा झाकीसाठी. वा वा, जय हो. वा वा. हे शिव शिव दोन्ही कुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, शिवदोनी कुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, शिव शिव दोन्ही कुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, शिवदोनी कुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे गे तुझे देवा विठ्ठला, लावून पाची बोटे गे तुझे देवा विठ्ठला, लावणी पाची बोटे गे तुझे देवा विठ्ठला. वा वा जनाबाई, उभे राहा. ज्यांना आनंद घ्यायचा आहे ते उभे राहू शकतात. वा हा वा, जय हो. जय हो. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग. हे सासू आणि सासरा तिरतो तिसरा, सासू आणि सासरा तिरतो तिसरा, सासू आणि सासरा तिरतो तिसरा, सासू आणि सासरा तिरतो तिसरा. हे ओव्या गाऊ व्रतारा तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तुझे रे बा विठ्ठला, गाऊ बसारा तू ये रे बा विठ्ठला, गाऊ बसारा तू ये रे बा
अंकित महाराज क्या ओव्या गाऊन ईश्वरात दासी जनीच्या घरात दळंदळीले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरीने आळ चोरीचा माझ्यावरे आळ चोरीचा माझ्यावरे भगवान परमात्मा जनाबाईच्या सोबत दळण दळू लागण्याकरिता आले हो. जनाबाईला वेळच मिळत नव्हता मंदिरात जाण्याकरिता, पण दळीता कांडिता तुझ गाईन अनंता अशी नामसाधना जनाबाईची चाललेली होती. भक्तीची पराकाष्ठा चाललेली होती. पहा, साक्षात भगवान परमात्मा जनाबाईच्या त्या झोपडीमध्ये यावं आणि भगवान परमात्माने दळण दळू लागावं. दळण दळू लागल्याच्या नंतर खूप रात्र झाली. जनाबाईने भगवंताला सांगितलं, देवा तुम्हाला आता मंदिरात जायचं आहे ना, पण ऐका खूप रात्र झाली, नका जाऊ, आता झोपा, याच ठिकाणी झोपा. जनाबाई भगवान परमात्माला प्रार्थना करतात. अहो, जनाबाईच्या त्या झोपडीमध्ये जनाबाईनं भगवंताला झोपण्याकरिता फाटकी वाकड दिलेली आहे, गोधडी दिलेली आहे. आणि भगवान परमात्माला सांगते, देवा झोपा या ठिकाणी. भगवंतानी झोपण्याच्या अगोदर आपल्या गळ्यातले पूर्ण अलंकार काढून बाजूला ठेवून दिले हो. आणि सकाळी बहुतेक ब्रह्म मुहूर्ताची वेळ झाली आणि जनाबाईच्या घरून भगवान परमात्माने फाटकी गोधडी आपल्या खांद्यावरती घेतली. अलंकार त्या ठिकाणी विसरले आणि जनाबाईच्या घरून भगवान परमात्मा आपल्या मंदिरात जाऊन करकटावरी ठेवून उभे राहिले. सकाळी काकडा घेण्याकरिता पुजारी मंडळी त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्या डोळ्यानं पाहिलं, जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा, देवाच्या गळ्यामध्ये अलंकार नाहीत, कोण चोरून नेले, काय केलं असा विचार त्या ठिकाणी ते करून राहिले हो.
तेवढ्यामध्ये कोणीतरी सांगितलं ही फाटकी वाकळ फाटकी गोधडी जनीची आहे जनीची. ती जनी मंदिरामध्ये या ठिकाणी रिकाम्या चक्रा मारत असते. चला म्हणे नक्की देवाचे अलंकार तीच चोरून नेलेले असावे. जाऊन जनाबाईच्या घरी झोपडीवरती त्या ठिकाणी लोक पाहून राहिले. पुजारी लोक जनाबाईवरती चोरीचा आळ लावला. जनाबाई भगवंताशी वाद करते. पांडुरंगा मी काय तुम्हाला बोलावण्याकरिता आली होती का हो? आळ चोरीचा माझ्यावरी अलंकार विसरुनी गेलास देवा. घरामध्ये सापडले. सर्व लोक जनाबाईला चोरटी जनी त्या ठिकाणी म्हणू लागले. जनाबाई भगवान परमात्माशी आकाशाकडे पाहून वाद घालते. देवा असा का तू माझ्या मुळावर उठला रे? देवा असा का रे पांडुरंगा माझ्या मुळावर गाव करे पुजारी मज नेती सुडा. प्राण जाण्याची वेळ आली पांडुरंगा तरी लाज का राखत नाही. ओ कुठ गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. गावोनी स्वरात दासी जनीच्या होया गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सगळ्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा बालकृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज भक्तीचं महात्म्य या ठिकाणी असल्या कारणानं आपण भक्तीचं मर्म भक्तीची जी जननी मानल्या जाते वारकरी संप्रदायात ती म्हणजे श्री संत जनाबाई. त्या जनाबाईचं पात्र आज आपण या ठिकाणी भागवत कथेच्या मंडपामध्ये आणलेलं आहे. झाकी कलाकार आमचे परमस्नेही आमचे जीवापार प्रेम करणारे आमचे बंधू आदिनाथ महाराज वरखेडे यांनी या ठिकाणी सुंदर प्रकारे पांडुरंग आणि त्याचप्रमाणे श्री संत जनाबाईचं पात्र आपल्या समोर आणलं. त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता दररोज 7 दिवसामध्ये ज्या ज्या कथा आपल्या समोर येतील त्या कथेतले काही काही पात्र आपल्या समोर या ठिकाणी दररोज वेशभूषा झाकी या ठिकाणी होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या कथेचा लाभ घ्यावा. आताच्या सत्राला या ठिकाणी आपण विराम देऊया आणि उद्याचं सत्र या ठिकाणी ठीक